ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तुडिये व हेरे उमेदवारांची शेवाळे येथे प्रचार सभा। मतदारसंघाच्या विकासासाठी घड्याळाला साथ देण्याचं आवाहन। तुडिये जिल्हा परिषद मतदार उमेदवार सौ रचना राहुल गावडे व हेरे पंचायत समितीच्या उमेदवार सौ संज्योती संतोष मळवीकर यांनी आज शेवाळे येथे प्रचार सभा घेऊन महिलांच्या व जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू असं आश्वासन दिलं। करंजगाव हेरे परिसरात प्रचार फेरी काढण्यात आली। यावेळी शेवाळे गावातील उपसरपंच, सर्व सदस्य, नागरिक, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। माजी आमदार राजेश पाटील व नंदाताई बाबुळकर यांच्या नेतृत्वाखाली आपण जिल्हा परिषद मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्हाला व विकासाला म्हणजेच घड्याळालाच मत देण्याचं आवाहन केलं। या प्रचार फेरीवेळी पंचायत समिती उमेदवार संज्योती मळवीकर यांनी पत्रकारांशी बोलताना काय म्हणतात ते पाहूया। माझं नाव संज्योती संतोष मळवीकर, मी हेरे गणातनं पंचायत समितीसाठी उभी आहे। माझं चिन्ह आहे घड्याळ। राजेश पाटील साहेब आणि नंदाताई साहेब यांच्या प्रेरणेतनं मी आज इकडे उभी आहे। मी तुम्हाला फक्त एवढं सांगेन की ॲडव्होकेट संतोष मळवीकरांचं जे समाजकार्य आहे, जी आंदोलनं त्यांनी केलेली आहेत, AVS सारखा विषय असू देत नाही तर दौलत सारखा विषय असू देत, हे मोठे मोठे विषय त्यांनी हातात घेतलेले होते, ते तडीच त्यांनी नेण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। हे जनतेने तुम्ही बघितलेलं आहे। आणि हा आपला इकडचा सगळा भाग पडतो, हा आपला डोंगराळ भाग पडतो, इथं गवे हत्ती हे प्रश्न सतत भिडत राहत असतात आणि त्याच्यासाठी पण त्यांनी वेगवेगळी आंदोलने केलेली आहेत। तर मी तुम्हाला सगळ्यांना एवढीच विनंती करते की घड्याळ हे आमचं चिन्ह आहे आणि बहुमताने आम्हाला निवडून द्या। एवढेच मी बोलते आणि थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर त्यांनी ज्यांना शब्द दिलाय तो शब्द मोडत नाही आणि ते शब्द देताना पण विचार करतात, विचार करूनच शेवाळकर शब्द देतात। असे हे माझे शेवाळकर बंधू आणि भगिनींनो, माझी ओळख करून देते। माझं नाव संज्योती संतोष मळवीकर। माझी ओळख असली तरी पण मी आता एक उमेदवार म्हणून मी माझी ओळख करून देते, कारण की मी आता राष्ट्रवादीतून माननीय श्री शरद पवार साहेब, तसेच अजित पवार साहेब, आपले माजी आमदार राजेश दादा पाटील साहेब आणि नंदाताई बाबुळकर साहेब यांना सर्वप्रथम मी वंदन करते। आणि आज इथं आपण सर्वजण हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी आपण इथं बहुसंख्येने इथं हजर झालेलो आहोत। आता इलेक्शन म्हटलं तर सगळेजण आपल्या दारी येणार, आपला प्रचार करणार, आपलं महत्व काय आहे हे सांगणार, मी काय विकास करणार हे सांगणार, मी काय करणार, मी कुठे नेणार हे सर्व काही सांगणार आहे। फक्त मला एवढं सांगायचं आहे या शेवाळकरांना, आम्ही जेवढा विकास केलेला आहे तो तुमच्या समोर आहे। जेव्हा मी सरपंच म्हणून होते, डेप्युटी साहेब संतोष गावडे साहेब हे डेप्युटी होते, तेव्हा आम्ही इथं केलेला विकास आणि आताचा विकास तुम्हाला दिसतच आहे। तो स्मशानभूमीकडचा रस्ता राहू देत, कुठल्याही अडीअडचणी म्हटलं तर ॲडव्होकेट संतोष मळवीकर साहेब तुमच्या खांद्याला खांदा लावून सदैव तत्पर, म्हणजे तुम्हाला खरं सांगते शेवाळकरांवरती यांचं खूप प्रेम आहे। कारण की त्यांनी म्हणतात की मी चंदगड तालुक्यामध्ये शेवाळकरांसारखं गाव कुठेच बघितलेलं नाहीये। छोटं असलं तरी फार बहुमूल्याचं हे गाव आहे। आणि मी आता तुम्हाला एवढं सांगते या सगळ्यांना की आता जिल्हा परिषदेसाठी बर्माना गावडे यांच्या सुनबाई रचना राहुल गावडे या जिल्हा परिषदेसाठी उभ्या आहेत आणि मी हेरा गणातनं पंचायत समितीसाठी उभी आहे। आमचं चिन्ह आहे घड्याळ। 2 शिक्के 5 तारखेला आपल्याला बटनावरती 2 शिक्के मारायचे आहेत, 2 बटन दाबायचे आहेत घड्याळ या चिन्हावरती, एक पंचायत समिती आणि एक जिल्हा परिषद। महानकरे न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड।